1 वाटी साबुदाणे आणि अर्धी वाटी शेंगदाणे यापासून बनवूया आपण उपवासाचा भन्नाट असा पदार्थ। तुम्हाला इथे मी दाखवते अर्धी वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी साबुदाण्यापासून किती छान असे पराठे बनवलेले आहेत, एकदम मऊसूत असे आणि खायला पण एकदम टेस्टी असे हे पराठे झाले होते। तुम्हाला इथे मोडून पण दाखवले आणि दह्यामध्ये बुडवून दाखवले, किती सुंदर असे पराठे तयार झालेले आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे 1 वाटी साबुदाणे आणि अर्धी वाटी शेंगदाणे आपण भाजून घेऊया। शेंगदाणे तुमच्याकडे भाजलेले असतील तर ते पण टाकू शकता किंवा कच्चे असतील ते साबुदाण्यासोबत भाजले जातील। माझे भाजलेले शेंगदाणे आहेत ते मी साबुदाण्यामध्ये टाकले आणि व्यवस्थित भाजून घेतले। शेंगदाणे आणि साबुदाणे आपण भाजून घ्यायचे। साबुदाणे आणि शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतलेत। आता ते थंड झाले की मी ते मिक्सरला काढून घेणार आहे। इथे साबुदाणे आणि शेंगदाणे थंड झालेत, आता ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। छान असं पिठासारखं बारीक करून घ्यायचं आणि चाळणीने चाळून घ्यायचं बारीक केलेले साबुदाण्याचं पीठ। हे आता आपण मिक्सरला काढून घेणार आहोत, एकदम बारीक करून घ्यायचंय। थंड झालं की लवकर साबुदाण्याचं पीठ होतं। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अर्चना लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा। आता इथे तुम्ही बघू शकता पीठ बारीक झालेलं आहे। मी इथे पिठाच्या चाळणीने चाळून घेते किंवा तुमच्याकडे मैद्याची चाळणी असेल त्याच्यानं पण चाळून घेऊ शकता। अशा प्रकारे एकदम बारीक असं पीठ करून घ्यायचं। आता हा उरलेला जो चुरा आहे तो पण मी मिक्सरला काढून घेणार आहे आणि ते पण बारीक करून चाळून घेणार आहे। आपल्याला कधी कधी साबुदाणे खायचा खूप कंटाळा येतो, तर अशा प्रकारे रेसिपी करून मस्त खाऊ शकता तुम्ही। आता तुम्ही इथं बघू शकता थोडासा मोठा चुरा उरलेला आहे, तो साईडला करून द्यायचा किंवा तुम्हाला जर यातच मिक्स करायचं असेल तर करू शकता। इथे मी 2 बटाटे उकडून खिसून घेतलेले आहेत, ते आता आपण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत साबुदाण्याच्या। तो जो चुरा उरलेला आहे तो आपण साईडला ठेवून दिलेला आहे, त्याची आपण खीर पण करू शकतो। आता हे बटाटे त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत, 2 बटाटे आहेत, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर जर तुम्ही उपवासाला खात असाल तर ते टाकू शकता। आणि इथे मी लाल तिखट न टाकता चिली फ्लेक्स टाकलेले आहे। जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर लाल तिखट टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता बटाट्यात जर पूर्ण पाणी हे होत नसेल तर म्हणजे कोरडं जर होत असेल पीठ तर थोडं थोडं पाणी घालून ते पीठ मळून घ्यायचं। आता तुम्ही बघू शकता इथे मी पीठ मळलेलं आहे व्यवस्थित। आता ते 15 मिनिटांसाठी मी झाकून ठेवणार आहे। 15 मिनिटं झालेत, आता आपण ते काढून घेऊया। तुम्ही बघू शकता मऊसूत असं पीठ तयार झालेलं आहे। याचे मी आता छोटे छोटे गोळे करून घेणार आहे पीठ व्यवस्थित मिक्स करून, आणि त्याचे मस्त असे पराठे लाटून घेणार आहे। पराठे म्हणण्याऐवजी छोटे छोटे असे गोल चपात्यासारखं लाटून घेणार आहे। आणि इथे मी पीठ लावायला राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे राजगिऱ्याचं पीठ नसेल तर आपण हे मिक्सरला जे पीठ काढलेलं असतं ना साबुदाण्याचं, ते थोडंसं साईडला काढून ठेवायचं आणि तेच पीठ लावून लाटून घ्यायचं। आता मी तुम्हाला दाखवते किती छान असं लाटून घेतलेलं आहे। आता या असंच आपण उचलून भाजू शकतो, पण इथे मी काय करणार आहे डब्बा घेणार आहे आणि त्याचे गोल आकार करून पराठे करणार आहे। असं छानपैकी दाबून मस्त असा गोल आकार द्यायचा त्याला, म्हणजे थोडंसं दिसायला पण छान दिसतं। नाही तर आपण लाटलो की डायरेक्ट भाजून पण छान लागतात। आता तुम्ही बघू शकता जाड किती ठेवलेला आहे, अशा प्रकारे जाड ठेवायचा पराठा। आता इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे पॅन मध्ये। हा पॅन माझा लोखंडीचा आहे। आता हे छानपैकी भाजून घेऊया आपण।
थोडं थोडं तेल किंवा तूप सोडून घ्यायचं. तर मी तूप नाही सोडलेलं, यावर तेलच सोडलेलं आहे. छानपैकी खालून भाजून घ्यायचं. आणि तुम्हाला खरपूस भाजायचं असेल तर थोडंसं कडक भाजून घ्या. इथे मी मऊ असे पराठे केलेले आहेत. खालच्या साईडला लालसर असा कलर आलेला आहे, तर पलटी करून दिले. ते छानपैकी हा पराठा भाजून घेऊया आपण. तुम्हाला तेल आवडत नसेल तर तुम्ही तूप लावू शकता. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पराठा तयार झालेला आहे. बघताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आणि तुम्हाला असं जर समजा कोण पाहुणे आले आणि हे साबुदाण्याचे पराठे करून दिलात, खा उपवासाचे पराठे आहेत, तर त्यांना ओळखू पण येणार नाही की हे साबुदाण्याचे पराठे आहेत. मस्तपैकी दही पराठे देऊ शकता. आणि ही झटपट रेसिपी होते बरं का. म्हणजे साबुदाणा भिजू घालायचं झंझट नाही ना, काही करायचं नाही. पटकन साबुदाणे आणि शेंगदाणे घेतले, पटापटा भाजले, मिक्सरला काढून त्याचं पीठ केलं. पटकन बटाटे साईडला कुकरला लावून द्यायचं आणि छानपैकी मिक्स करून लाटून पटापट तयार करायचं. पटकन उपवासाचा पदार्थ तयार होतो. मला तर हे उपवासाचे पराठे खूप आवडतात. तुम्हाला आवडतात का ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचे पराठे केल्यावर कसे झाले होते ते पण मला सांगा. आता इथे मी असे दाबून पराठे दाखवत आहे. अजिबात मोडत नाही, एकदम मऊसूत असे पराठे तयार झालेले आहेत. म्हणजे अगदी दात नसणाऱ्या माणसाला जरी तुम्ही हे उपवासाचे पदार्थ करून दिलात तर ते इझिली खाऊन घेतील. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. आणि अर्चना लाईफस्टाईल या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.